दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांचा धडाक्यात प्रचार सुरू असून पेठमधील विविध गावांमध्ये जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहे। पाहुची बारी, करंजखेड, तोरणमाळ, आंबे म्हसकण, जोगमोडी, शिवशेत, दाभाडी या गावातून मतदारांचा मोठा प्रतिसाद नरहरी झिरवाळ यांना मिळत आहे। संकल्प विकासाचा, दिंडोरी पेठच्या प्रगतीचा हे ध्येय ठेवून निवडणूक लढवणाऱ्या नरहरी झिरवाळ यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणत विकासाला साथ आणि घड्याळाला मत देण्याचं आवाहन या प्रसंगी करण्यात आलं। झिरवाळ यांच्या प्रचार दौऱ्यात महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यकर्त्यांनी नेहमीच जमिनीवर पाय असणारे आणि सर्वसामान्य राहणीमान असलेले नरहरी झिरवाळ यांचा विजय निश्चित आहे, ते नक्कीच आमदार म्हणून मतदारसंघाचे नेतृत्व करतील असा ठाम विश्वास व्यक्त केला। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक। या ठिकाणी जे काही महायुतीचे उमेदवार नरहरी झिरवाळ साहेब यांची जी काही पाहुची बारी येथे प्रचारानिमित्त बैठक झाली आणि त्या माध्यमातून एकंदरीत आम्ही एक या गावाच्या किंवा परिसराच्या वतीने असं एक ठरवलेलं आहे की विधानसभेमध्ये खऱ्या अर्थाने समाजाचे प्रश्न म्हणजे सोडवण्याचं जे काही काम खऱ्या अर्थाने माननीय झिरवाळ साहेबांनी केलेलं आहे आणि भविष्यामध्ये जे जे काही उर्वरित राहिलेले प्रश्न असतील, मग तो पाणी प्रश्न असेल, दळणवळणाचा असेल, विद्युतीकरणाचा असेल किंवा शेतकऱ्यांचे विविध असे प्रश्न असतील ते सोडवण्याचं काम ते करतील अशा पद्धतीचं या ठिकाणी मला खात्री पण आहे। आणि मी एक सामाजिक कार्यकर्ता होतो, सलग 20 वर्षे संघर्ष करूनही, रस्त्यावरच्या लढाया करूनही आमचा जो काही वन जमिनीचा महत्वाचा विषय होता तो या ठिकाणी 20-24 वर्ष झाली परंतु तो सुटलेला नाही। परंतु 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जो काही वन जमिनीच्या प्रश्नासंदर्भात वनपट्टा मिळाला आणि त्याच माध्यमातून सामूहिक 7/12 बनवला, तर त्या 7/12 जो काही पोट खराबा म्हणजे मुद्दा आहे आणि त्याच्यामध्ये अडचणी निर्माण होतात आणि त्या अडचणी या साहेबांनी समजून घेतलेल्या आहेत। म्हणून भविष्यामध्ये जे काही वन जमिनीवर शेती करणारे शेतकरी आहेत त्यांना खऱ्या अर्थाने जेव्हा स्वतंत्र 7/12 मिळेल आणि ते मिळवून देण्याचं काम तो अभ्यास माननीय झिरवाळ साहेबांनी केलेला आहे। मला पण खात्री आहे की ते नक्कीच या इथल्या शेतकऱ्यांना, संपूर्ण जनतेला किंवा इथल्या मतदारांना न्याय देण्याचं काम ते नक्कीच करतील असं मी या ठिकाणी नमूद करतो। माझे गाव पाहुची बारी, माझे नाव किसन गंगाराम पाडवी, जो आजचा लोकसभेचा जो उमेदवार आहे विधानसभेचा नरहरी झिरवाळ, ते नात्याचा विषय आमचा सोडून द्या, पण मागचा त्यांनी जे आमचे परिसराचा, माझा वैयक्तिक काम केला नाही पण आमचे परिसराचा काम काही शब्दावर होत आहे, काही घरी जाऊन पण होत आहे, नाही तर फोनवरून सुद्धा होत आहे। त्याच्यामुळं आमच्या समाजाची जी शक्ती आहे ती त्याच्याबरोबर आहे। पण अजूनही हे वेळेस आम्हाला एकच त्यांच्याकडून जी मागायचं आहे का आमच्याकडे अगोदर धरण होऊन गेलाय, त्या धरण आज गाळाने सर्व सपाट झालाय। अगोदर शेती कमी, पाणी जास्त, आता शेती जास्त झाले आणि आता पाणी कमी झालाय। म्हणून आम्हाला त्यांना विनंती करायची आहे, पण आम्हाला माहित आहे याचा हात बळकट केल्याशिवाय आपल्याला ते खड्ड्यात उतरता येणार नाही। म्हणून आज जी पाहुची वारीची नाही तर इथून जी आंबेपट्ट्यापर्यंत आहे हा सर्व मतदार त्याच्याबरोबर आहे। इथे जरी किती एखाद्या माणसाने कचरा टाकला तरी त्याचा आम्ही सोना करायचा का माती करायचं ते आम्ही ठरवू। विकास म्हणजे आमच्या धरणामुळं आमच्या गावाचा विकास आहे तो कारखान्याला माहीत आहे धरणामुळं, आणि त्या धरण जर आता फार्मवर येऊन शेतकरी सपाट झाल्यामुळं ते पाण्यामुळं आम्ही अजून रिवर्स आलो। म्हणून जर हे व्यक्तीचे जर हाताला आपण अजून डबल यश दिला तर पुढे अजून आपली गती वाढील हा आमचा विश्वास आहे। जास्त त्यांनाच वाटा मोठा राहील हे आमचा कर्तव्य आहे। नमस्कार, मी लोकनियुक्त सरपंच कमलेश हनुमंत वाघमारे, ग्रामपंचायत करंजखेड, तालुका पेठ, जिल्हा नाशिक। आमच्या ग्रामपंचायतीचा जर विचार केला तर ह्या ग्रामपंचायतीमध्ये स्वातंत्र्य काळापासून स्मशानभूमी नव्हती। आज माननीय झिरवाळ साहेबांच्या माध्यमातून करंजखेड गावासाठी खूप भव्य दिव्य अशी स्मशानभूमी झाली। त्यानंतर साहेबांच्या माध्यमातून विकास कामांसाठी जो काही बजेट झाला त्याच्यापैकी जवळपास 1.5 कोटी रुपये हे आमच्या गावासाठी विकास कामांसाठी मिळाले आहेत। त्याबद्दल झिरवाळ साहेबांचा आम्ही आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं, महिला भगिनींच्या वतीनं त्या साहेबांचा आम्ही आभार मानतोय। त्याचबरोबर
ठीक आहे. शंकर सातपुते. मी ह्या पेठ तालुक्यात एक छोटं मोठं काम करत राहतो पक्षाचं, परंतु माझा अनुभव असा आहे की मी सीताराम सयाजी भोयेपासून काम करत आलो आहे. मला मतदानाचा अधिकार नव्हता, तिथून मी काम करतोय. पण एक असा कर्तव्यदक्ष आमदार म्हणून एवढ्या आमदारांपेक्षा 40-50 म्हणजे 5-7 पंचवार्षिक झाल्या, तेव्हा त्याच्यामध्ये एक कामसू समाज आणि गरीब माणसाचा हितकर्ता असा म्हणून नरहरी सीताराम झिरवाळ हा एक असा माणूस आहे का एक जमिनीवर चालणारं व्यक्तिमत्व आहे. कधी गर्व नाही, कधी अभिमान नाही, आणि विकासाचा एक मोठं ध्येय डोळ्यासमोर ठेवून सगळ्या पक्षांशी त्याचे चांगले विचार मांडून आणि विकास कसा होईल, गरीब माणसाचा गरिबीतून आलेला असल्याने सगळे कामामध्ये तो अग्रेसर राहतो. आणि ह्याही वेळेस सगळ्या लोकांनी असं ठरवलं, एकंदरीत अंदाज आम्हाला येऊन गेलाय की तो भविष्यात विकास चांगला करेल, म्हणून सगळ्या लोकांनी एक ठरवलंय की यावेळेस घड्याळाला मतदान करायचं. गाळावर बोलू आपण, पाण्यावर बोलू, गरज आहे. कारण गाळावरून, पाण्यावर, लाईटवर याच्यावरच शेतकरी आहे, शेतकऱ्यावरच मजूर आहे, शेतकऱ्यावरच दुकानदार आहे, शेतकऱ्यावरच कंपन्या आहे. शेतीच नसेल, एक 2च वर्षाचं उदाहरण सांगतो. कोविड आला, सगळ्यांची हवा तंग झाली, दळणवळण चलन सगळं थांबलं, सोनं नाणं सुद्धा सगळं थांबलं. कारण शेती नसेल तर दुसरं उत्पन्नाचं साधन काय, आणि शेती नसेल तर माणसं जगवण्यासाठीचं दुसरं काय. काही देशांमध्ये भाकरी आणि वरण भात हे अजिबात नाहीये, तिथं पाव आणि वडा किंवा पाव मिसळ. पण जरी पाव आणि मिसळ असेल, भाकर नसेल, पण शेवटी पाव बनवायला सुद्धा गहूच लागते, मिसळ बनवायला सुद्धा काही ना काही पण लागेल ना. याचा अर्थ हवा खाण्यापलीकडे हवा खाणारा देश अजून कुठं पाहिला. काही ना काही पण अन्नाचेच प्रकार खातो. याचा अर्थ शेतकरी जेव्हा, आणि मग बऱ्याच वेळा लीडरवर बोललं जातं, पुढाऱ्यावर बोललं जातं, काही उठले ना का शेतकऱ्यांचंच बोलतात. आमचं तर काहीच नाही. त्याच्याशीच आपली नाळ आहे. ही आपली नाळ लोखंड बनवणार आहे बरोबर, सोनं बनवणार आहे बरोबर, आणि तर पार अमृत दूध सुद्धा शेतकरी मजूर असाच तो लागेबांधे आहे. म्हणून साठी त्या सभागृहात काही करता येईल का, काही नियम बदलता येईल का, त्या दृष्टीनं सातत्यानं प्रयत्न केला. आणि त्याचाच परिपाक म्हणून साहेबांनी सांगितलं का घुसखोरी आजही आपल्या आदिवासी जमातीत 1,35,000 लोक बोगस नोकऱ्यांमध्ये आले. अधिसंख्य का ज्यांना बोगस म्हणून काढले ते 18,500 आहे. का जी 18,500 मुलं आपली लागली असती, किंवा डॉक्टरला आता 460 ऍडमिशन झाली MBBS ला, त्याच्यातले 35 ते 37% लोक बोगस आहे. आपल्या मुलांना नाही चान्स मिळाला, कारण ते जो सर्टिफिकेट आहे पण बोगस आहे. ते सर्टिफिकेट काढतात करोडो रुपये देऊन, लाखो रुपये देऊन, आणि एकदा ऍडमिशन झालं तर कोर्टात जातात. कोर्ट ही न्याय देवता आहे. कोर्ट काय म्हणतंय, नको, आता ऍडमिशन MBBS ला झालंय. मानवतेचा दृष्टिकोन ठेवून त्यांना तात्पुरतं संरक्षण देण्यात येत आहे. मग तात्पुरतं संरक्षण 3 पिढ्या मिळतं. म्हणजे 3 पिढी तुम्ही, तुमची मुलं, तुमची नातवंड, गेली 3 पिढी. म्हणून साठी आपण सातत्यानं, सरकारनं सुद्धा TRTI म्हणून एक आपलं संशोधन कार्यालय सुरू केलंय पुण्याला आहे. का ते आदिवासींवर संशोधन करतं, आदिवासींवर अन्यायावर संशोधन करतं, आदिवासींच्या शरीर प्रकृतीवर संशोधन करतं, त्यांना कोणते विटॅमिन्स मिळाले पाहिजे याच्यासाठी संशोधन करतं. एवढ्या दिवस ते ऑफिस, ते कार्यालय सुरू होऊन कमीत कमी 25 ते 30 वर्ष झालेत, त्यापेक्षाही कदाचित जास्त. ते पुण्याला आहे. पहिल्यांदा आम्ही मांडलंय का बाबा पुण्याला आदिवासी किती,
पुण्याच्या बाईला आदिवासी जरी असेल तर तिला होणारं अपत्य हे कुपोषित नाही जन्माला येत. कुपोषण जन्माला नंदुरबारमध्ये येते, ठाण्यात येतंय, नाशिकमध्ये येतंय, धुळ्यात येतंय, चंद्रपूर गडचिरोलीत येतंय. का जे 13 जिल्हे आदिवासीचे आहेत तिथंच फक्त कुपोषण होते. याचा अर्थ कष्ट फार, लोकांना जगवतात पण स्वतः बाकी जगताना मरत जगतात. मुलं सुद्धा काचेत मुलं ठेवलेत, आमचा पोट काचेत ठेवले. तुम्ही मोजा, 100 पैकी 2 सुद्धा इतर नाही. एखादा दुसरा असला तर असतो, नसेल तर आदिवासी माणसांचीच मुलं किंवा त्या बायांचीच मुलं मुली ही त्या काचेच्या पेटीत ठेवतात. ह्याचं काय का हे शोधलं पाहिजे. हे काम ते ट्रायबल रिसर्च सेंटर जे आहे पुण्याला, पहिली मागणी केलेली आहे का ते कार्यालय नाशिकमध्ये असावं. नंदुरबारवाल्यांची संमती आहे, ठाण्यावाल्यांची आहे, चंद्रपूर गडचिरोलीवाल्यांची आहे. का नाशिक हे सेंटर आहे, रेल्वेने येणं सोपं आहे, विमानानं येणं सोपं आहे, गाड्यांनी येणं सुद्धा 5-5, 6-6 किंवा 9-9 तासाचा अवधी लागतो. एकदम मुंबईला जायचं 14 तास लागतात, पण इथं 9 तास लागते. म्हणून सगळ्यांची मागणी मी त्यांच्या डोक्यात उतरवली आणि ते ऑफिस नाशिकला आणण्याच्या संदर्भातलं, जेणेकरून इथं खरं कळलं. मी विनोदही करत असतो. विनोदाने मी सांगितलं का जर समजा एखाद्या अधिकाऱ्याने खिडकीतून पाहिलं तर जी तुम्हाला पुण्यात तिथे एखादी स्कूटीवर एखादी 4 चाकी घेऊन चाललेली लेडीज दिसत, पण नाशिकमध्ये चाललेली तुम्हाला खिडकीतून पाहिल्यावर 10-5 लेडीज अशा दिसतील का एक मूल पायी, एक कडीवर, प्रेग्नंट, डोक्यावर बोजा, हातावर मिसरी, दात घासते. ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या सर्च करायला तुम्हाला तिथं राहावं लागेल नाशिकला. कारण तिकडून येतात ते लोक, येतात ना इकडं संशोधन करायला येतात, पण यायच्या आधी अधिकारी त्यांना सूचना देतात. जसं नवरदेव येणार आहे त्या माहीत राहत आहे आपल्याला, तसा हे नवरदेव येतात त्याच्या आधीच चटीपटी करून आपली लोक राहतात. आज साहेब येणार आहे त्याच्यामुळे ते साहेबाला वाटत आहे ही स्त्री मंडळी छान छबिली आहे. हे तुम्ही नॅचरल पाहाल तर कळत का बा इथल्या बाईची, इथल्या मुलींची, इथल्या मुलांची खरी परिस्थिती काय हे तुम्ही डायरेक्ट जा ना. तसं होत नाही. त्याचं उदाहरण तर मी असं सांगितलं होतं, आमच्या इकडं नवरदेव आल्यावर पार देवळात येतो तेव्हा नवरीच्या आईला सांगतात हे लुगडा नेसून घे, कारण ती दांडकावरच राहते. ते दांडकावरूनच मग उभा पातळण्यास होते, कारण जावाई आलाय. तसेच हे जावाई येतात आणि वरच्यावर कागदावर शेरे मारतात. म्हणून साठी आपल्याला हा बदल केला पाहिजे. हा बदल अतिशय महत्वाचा आहे. करोडो रुपये त्याच्यावर खर्च होतो, हे शोधायसाठी अजून सापडेल नाही काही. आदिवासीला काय कमी आहे तसं. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.